students, I am Ghazala Sheikh. Welcomes you all in our YouTube channel SS Science Academy. In today's class, we have to see the question answers which all of you asked in your doubt sessions. आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो स्पेशली मी तुमच्या कमेंट्समध्ये आलेल्या प्रश्नावरती बनवलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला काहीही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी असे डायरेक्टली इन्स्ट्रक्शन तर नव्हती दिली की तुम्ही एवढे प्रश्न विचारा, पण आज मी तुम्हाला सांगते की तुम्ही प्रत्येक चॅप्टरवरती काही डाऊट्स असतील तर ते मला कमेंट करून विचारू शकता. त्या डाऊट्समधल्या जे इम्पॉर्टंट 10 डाऊट्स आहेत किंवा क्वेश्चन्स आहेत त्यांचे आन्सर्स मी एक स्पेशल व्हिडिओ बनवून देत जाईन. आत्ताही तुम्हाला मी म्हणाले होते की तुमच्या काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला विचारू शकता. तुमचा रिस्पॉन्स हा वाईट होता असं मी म्हणणार नाही, पण आणखी चांगल्या पद्धतीने तुम्ही मला रिस्पॉन्स देऊ शकता. तुमचा रिस्पॉन्स जितका चांगला येईल माझे व्हिडिओ आणखी तेवढे चांगले होत जातील आणि तुम्हाला समजायलाही सोपं होत जाईल. आजचे जे क्वेश्चन आन्सर्स आहेत हे काही विद्यार्थ्यांनी जे प्रश्न विचारले होते मला त्यांची नावासोबत मी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हीही तुमचे प्रश्न मला कमेंट करून विचारू शकता. ज्यांचे प्रश्न सिलेक्ट झालेले आहेत त्यांच्या नावासोबत त्यांचा प्रश्न टाकून मी त्यांचे आन्सर देत जाईन. तुम्हाला आयडियाच येईल या आन्सरमध्ये. तुम्हाला माहीतच झालेलं आहे आपला हा व्हिडिओ जो आहे तो क्लास 10th महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी आणि स्पेशली आजचा हा व्हिडिओ तिन्ही मीडियमसाठी आहे, इंग्लिश, सेमी इंग्लिश आणि मराठी मीडियम. पण विद्यार्थ्यांनो, सगळ्यात महत्त्वाचं काम जे तुम्ही नेहमी विसरायला लागलात, व्हिडिओ सुरू होण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा. सगळ्या व्हिडिओंवरती तुम्ही जर काही तुम्हाला कोणतेही डाऊट असतील सब्जेक्ट रिलेटेड ते तुम्ही मला कमेंट करून विचारूही शकता. तर सबस्क्राईब करून घ्या, लाईकही करा प्रत्येक व्हिडिओला आणि जास्तीत जास्त माझ्या व्हिडिओला शेअर करा. तर सगळ्यात पहिलं क्वेश्चन जे सचिन चुंचे यांनी विचारलेलं आहे मला, टीचर प्लीज केपलर लॉ एक्सप्लेन करा. सॉरी, हे वैष्णवी आहे. तर यांनी मला विचारले की केपलर लॉ एक्सप्लेन करा. तसं केपलर लॉचं एक्सप्लेनेशन हे आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टरच्या 3rd व्हिडिओमध्ये पाहिलेलो आहोत. तरी पण मी इथे परत एकदा सांगते. केपलरने 3 लॉ सांगितलेत. तर हे तिन्ही लॉ जे आहेत ते प्लॅनेटरी मोशनशी रिलेटेड आहेत. प्लॅनेट ज्या मोशनमध्ये अराउंड द सन रिव्हॉल्व होतात त्याच्याशी रिलेटेड हे लॉज आहेत. तर 3 लॉ आहेत. हे काय म्हणतात हे तिन्ही लॉ तर तुम्ही पाहू शकता. सगळ्यात पहिलं लॉ आहे केपलरचा, द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज ॲन इलिप्स विथ सन ॲट वन ऑफ द फोकाय. पहा, हे सगळे जे प्लॅनेट आहेत ते कसे फिरतात तर दे ऑल रिव्हॉल्व अराउंड द सन इन ॲन इलिप्समध्ये फिरतात. यांची जी पाथ आहे, यांची ऑर्बिट जी आहे ती इलिप्टिकल आहे. इथे तुम्ही पाहू शकता मी इलिप्स म्हणून मेन्शन केलं आहे. आणि इलिप्सला 2 फोकस असतात. त्या 2 फोकसपैकी एका फोकसवरती हा सन असतो. त्यानंतर सेकंड लॉ काय म्हणतोय की केपलर द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स और कवर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम. तर हेही आपण इथे एक्सप्लेन करून घेऊया. तुम्ही पाहू शकता. तर हे 2 प्लॅनेट आहे ए आणि बी. ठीक आहे. समजा ए बी पर्यंत गेलाय एका तासामध्ये, नंतर परत एका तासामध्ये त्यानं जे डिस्टन्स कव्हर केलं ते सी पासून डी पर्यंत आहे. आणखी परत आपण पाहूया त्यानं पुन्हा 1 तासात जे डिस्टन्स कव्हर केलं ते ई पासून एफ पर्यंत आहे. आपला सेकंड लॉ काय म्हणतोय तर तुम्ही पाहू शकता. आपला सेकंड लॉ म्हणते की जे लाईन जॉईन करतायत प्लॅनेटला ते सनपासून इक्वल डिस्टन्स कव्हर करतात इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये. तर माझं काय म्हणणं आहे, पहा, एका तासात जर ए बीपर्यंत गेला तर हे जितका त्याने डिस्टन्स कव्हर केला आहे तेवढाच डिस्टन्स इथला पण असेल, कारण त्याला सी पासून डी पर्यंत जाण्यासाठी सुद्धा किती टाईम लागला आहे, 1 तास.
त्याला ई पासून एफ पर्यंत जाण्यासाठी सुद्धा किती टाइम लागलाय, तर 1 hour लागलाय. सो सेम टाइम इंटरवल असेल तर हा जो डिस्टन्स तुम्ही पाहू शकता, इथं मी त्याला अंडरलाईन करून ठेवलेला आहे, हायलाईट करून ठेवलेला आहे. तर सेम टाईममध्ये एखादा प्लॅनेट सेम डिस्टन्स कवर करत असतो. हेच आपलं सेकंड लॉ म्हणतोय. आणि आपला थर्ड लॉ काय म्हणतोय की द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. आता जर तुम्हाला पिरियड ऑफ रिव्होल्यूशन माहीत नसेल तर तुमच्यासाठी सांगते की या प्लॅनेटला हे इलिप्स पूर्ण एक चक्कर मारण्यासाठी जो टाईम लागतो त्या टाईमला आपण म्हणतो पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. सो द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन. तर तुम्ही पाहू शकता काय म्हणायला लागले, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. हे पहा, हे प्लॅनेट याची एक चक्कर पूर्ण करण्यासाठी जो टाईम लागतो, ठीक आहे, तर याला हे जी पूर्ण चक्कर कंप्लीट करण्यासाठी जो टाईम लागतो त्या टाईमचं स्क्वेअर हे त्याच्या सन पासूनच्या डिस्टन्सच्या क्यूबला, डिस्टन्स आपण आरने दाखवायला लागलो, पाहू शकता तुम्ही इथे डिस्टन्स आपण आरने दाखवायला लागलो, क्यूबशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. आणि आपला थर्ड लॉ तेच म्हणतोय, पहा, द स्क्वेअर ऑफ इट्स period of revolution around the sun is directly proportional to the cube of the mean distance of the planet from the sun. हे झालं आपलं तिन्ही लॉ. आय होप वैष्णवी तुला समजलं असेल. तुमचे असेच प्रश्न असतील किंवा डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. तर पुढचा प्रश्न घेऊया आपण. पुढचा प्रश्न मला विचारले स्पर्शा चौधरीने आणि तेजस या दोघांनी मला प्रश्न विचारले की मॅम प्लीज क्लिअर द व्हॅल्यू ऑफ जी. और यानेही विचारले की टीचर जी इज हां, तेजसचा प्रश्न जरा जास्त महत्त्वाचा. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा डाऊट येतो की जीची व्हॅल्यू तर 6.673 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर आहे. तर तुम्ही त्यानं मग मी एका ठिकाणी घेतली की 6.67, ठीक आहे. तर हा त्याचा प्रश्न फार महत्त्वाचा, त्यामुळे हे मी मुद्दामून ॲड केलेलं. तर तुम्ही पाहिलात की युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची डेफिनेशन काय आहे, तर इट इज द फोर्स ॲक्टिंग ऑन 2 युनिट मासेस. जेव्हा दोन ऑब्जेक्टचा मास युनिट असेल, डिस्टन्स युनिट असेल, तेव्हा त्या ऑब्जेक्टवरती ॲक्ट होणाऱ्या फोर्सलाच आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणतो. आणि याची व्हॅल्यू जी आहे ती 6.673 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर आहे. बट व्हेन वी सॉल्व न्यूमरिकल, जेव्हा आपण न्यूमरिकल सॉल्व करू तेव्हा पॉईंट नंतरचे 3 डिजिट घेत बसायची काहीही गरज नाही. तुम्ही जस्ट 2 डिजिट घेऊन फिनिश करू शकता. हे 3 पुढे येतच जाईल, त्यामुळे परत याची काही गरज नाही आहे. सो तुम्ही फक्त इथे 2 डिजिट घेऊ शकता. 6.67 ही सफिशियंट व्हॅल्यू आहे. तर त्याच्याच आय होप तुला समजलं असेल. आणि स्पर्शा, जीची व्हॅल्यू जी आहे ती नेहमी इतकीच येत राहणार, ही कॉन्स्टंट राहणार. किती, तर 6.673 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. तर चला आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन विचारलं आहे मला यश गंगासागरेने. हा विचारतोय की टीचर व्हॉट इज बॉयंट फोर्स. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. बॉयंट फोर्स हे काय असतं, तर बॉयंट फोर्स समजण्याच्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची संकल्पना, महत्त्वाची डेफिनेशन माहीत असणं आवश्यक आहे. ती म्हणजे फ्लुइड. तुम्ही हा शब्द वारंवार ऐकला असेल, फ्लुइड. फ्लुइड्स कशाला म्हणतात, जनरली तुम्ही मॅटरचे 3 स्टेट शिकलेले आहात, सॉलिड, लिक्विड अँड गॅस. हे मॅटरचे स्टेट तर नाही आहे, पण हे तुम्हाला माहीत पाहिजे की फ्लुइड म्हणजे काय. फ्लुइड आपण कशाला म्हणतो, एनी सबस्टन्स दॅट फ्लो, कोणताही सबस्टन्स जो फ्लो होऊ शकतो, जसं लिक्विड वाहतं, ठीक आहे, जे वाहू शकतात त्यांना आपण म्हणतो फ्लुइड्स. हवा वाहते, गॅसेस जे आहेत, गॅसेस आर ऑल्सो फ्लुइड्स, लिक्विड्स आर फ्लुइड्स. आता हे जे फ्लुइड्स आहेत हे काय करतात, एक अपवर्ड फोर्स एक्झर्ट करतात. वॉटर अँड अदर फ्लुइड्स एक्झर्ट अँड अपवर्ड फोर्स ऑन अन ऑब्जेक्ट. दिस फोर्स इज कॉल्ड द बॉयंट फोर्स. मी तुम्हाला आता इथे एक एक्झाम्पल देईनच, स्लाईडमध्ये एक्झाम्पल येईलच आपला, पण त्या अगोदर तुम्ही काय करा, एक गोष्ट इमॅजिन करा. पाण्याच्या टाकीच्या जवळ जा, तुमच्या घरातली छोटी जी काही टाकी आहे किंवा बकेटीत पाणी घ्या आणि त्याच्यात तांब्या उलटा बुडवायचा प्रयत्न करा. तुम्ही पहा तो तांब्या, हे करून पहा तुम्ही, तो तांब्या वर ढकलला जाईल. म्हणजे तो पाणी काय करेल, त्या तांब्याला
वर ढकलेल, हा जो वरच्या दिशेने ॲक्ट होणारा फोर्स आहे त्या फोर्सला आपण म्हणतो बॉयंट फोर्स. यू कॅन सी हिअर, दिस इज द फ्लुइड, एनी फ्लुइड. हा बॉल आपण याच्यामध्ये टाकतोय, याची डेन्सिटी जी आहे ती लेस आहे. सो हा वॉटर काय करायला लागला आहे, याच्यावरती फोर्स एक्झर्ट करायला लागला आहे, अपवर्ड फोर्स एक्झर्ट करायला लागला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ग्रॅव्हिटी कसला फोर्स एक्झर्ट करते, डाऊनवर्ड. आणि बॉयंट फोर्सची डायरेक्शन कशी असते तर अपवर्ड. डोंट गेट कन्फ्यूज. ग्रॅव्हिटीची डायरेक्शन टुवर्ड्स द अर्थ सरफेस असते, म्हणजे खालच्या दिशेने असते, आणि बॉयंट फोर्स नेहमी वरच्या दिशेने ॲक्ट होत असतो. तर हे जे अपवर्ड फोर्स कोणतेही फ्लुइड ऑब्जेक्टवरती ॲक्ट करत असतात त्या फोर्सला आपण म्हणतो बॉयंट फोर्स. बॉयंट फोर्सबद्दल हे 2 पॉईंट फार इम्पॉर्टंट आहेत जे तुम्हाला प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी लागतील. काय तर इफ अन ऑब्जेक्ट वेट इज ग्रेटर दॅन द बॉयंट फोर्स इट विल सिंक. या ऑब्जेक्टवरती ॲक्ट होणारा फोर्स, बॉयंट फोर्स, त्याच्या वजनापेक्षा कमी असेल. ओके, म्हणजे या ऑब्जेक्टचं वेट बॉयंट फोर्सपेक्षा जास्त असेल तर हा ऑब्जेक्ट याच्यामध्ये सिंक होऊन जाईल, बुडून जाईल. फॉर एक्झाम्पल तुम्ही एक लोखंडी बॉल घेतलात, ते पाण्यात टाकलात, तर ते लोखंडी बॉल पहा पाण्यामध्ये खाली जाईल, बॉटमला जाईल. पण त्याऐवजी तुम्ही रबरी बॉल टाकलात किंवा प्लास्टिकचा बॉल, तुम्ही हे करून पहा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. आता तुमच्याकडे बॉल नसेल तर तुम्ही कॉईन टाकू शकता. पाण्यामध्ये कॉईन टाका, ती बादलीच्या त्या बकेटीच्या एकदम बॉटमला जाईल, कारण त्या कॉईनवरती ॲक्ट होणारा बॉयंट फोर्स त्याच्या वेटपेक्षा कमी आहे. आता तुम्ही काय करा, एक प्लास्टिकचा बॉल किंवा रबरी बॉल घ्या, ते बकेटीत टाका, पाण्याने भरलेली आहे, तर तुम्ही पाहू शकता तो बॉल फ्लोट होईल, तरंगेल त्याच्यावरती. किंवा एखादा ऑब्जेक्ट तरंगतो, जर त्याचा वेट बॉयंट फोर्सपेक्षा कमी असेल तर तो फ्लोट होईल, आणि त्या ऑब्जेक्टचा वेट बॉयंट फोर्सपेक्षा जास्त असेल तर तो ऑब्जेक्ट सिंक होईल, म्हणजे बुडून जाईल. यानंतरचा प्रश्न विचारले, ॲक्च्युली मला नाव नाही सापडलेलं, तर इथे जे नाव आले ते म्हणजे इंडियन आर्मी फ्री फायर. परत एकदा मला नाव कमेंट करा, ज्यांच्या आय डीमध्ये नाव नाही आहे त्यांनी मला नाव परत एकदा कमेंट करा, म्हणजे मला नाव घेता येईल पुढच्या वेळेस. तर हे इंडियन आर्मी फ्री फायर यांच्याकडून आलेलं प्रश्न जे आहे, तर मॅम न्यूटनचे लॉचा फुल एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ बनवा आणि इंग्लिशमध्ये बनवा. ओके, तर हे न्यूटनचे जे लॉ आहेत हे 9thला आहेत. 9thचे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला डिटेलमध्ये परत भेटेल. तरी मी एकदा इथे काही एक्झाम्पल्स घेऊन तुम्हाला एक्सप्लेन करते. तर न्यूटनचा जो फर्स्ट लॉ आहे, यू ऑल नो दॅट न्यूटन गिव्स 3 laws of motion. This is the first law which said that every body remains in a state of rest of uniform motion unless acted upon by a net external force. एखादा ऑब्जेक्ट त्याच्या युनिफॉर्म मोशनमध्येच असतो केव्हापर्यंत, जेव्हापर्यंत त्याच्यावरती एक्सटर्नल फोर्स ॲक्ट होणार नाही. तुम्ही इथे पाहू शकता, दिस बॉय स्केट्स, हा रनिंग करत यायला लागला या स्केटबोर्डवरती. आता याची जी मोशन आहे ती तशीच राहणार, बट व्हेन ही स्ट्राइक्स ऑन दॅट स्टोन देन इट्स मोशन विल बी चेंज्ड. अँड द लॉ सेड दॅट every body remains in a state of rest or uniform motion unless an external force act on it. म्हणजे जर हा स्टोन आला नसता तर याची मोशन डिस्टर्ब झाली असती का, तर नसती झाली. जेव्हापर्यंत एखादा एक्सटर्नल फोर्स ऑब्जेक्टवरती ॲक्ट होणार नाही तेव्हापर्यंत त्याची मोशन जी आहे ती डिस्टर्ब होणार नाही, युनिफॉर्मच राहणार. यानंतर आहे सेकंड लॉ. सेकंड लॉ काय म्हणतोय, द अमाऊंट ऑफ ॲक्सेलरेशन ऑफ अ बॉडी, don't get confused, some books said that the rate of change of momentum. Amount of acceleration means rate of change of momentum. Okay, the amount of acceleration of a body is proportional to the acting force and inversely proportional to the mass of the body. It said that the rate of change of momentum is directly proportional to the force. You can observe here, this is एक झाकी आहे, एक काय म्हणू आपण स्टॅच्यू टाईप बनवण्यात आलेला आहे. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फोर्स अप्लाइड बाय दॅट बॉय. हा जेवढा काही फोर्स अप्लाय करेल याला
याची रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ऑर ॲक्सलरेशन हे प्रपोर्शनल असेल आणि हा इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे कशाला, तर मास ऑफ दी बॉडीला. आता साधारण तुम्हाला एवढी जर कल्पना आली असेल, तर जर असली हत्ती असला असता तर याला ढकलता आलं असतं का? नाही, कारण याचं मास वाढलं की ॲक्सलरेट करता येईल का या बॉयला, तो हत्ती ढकलल्या जाईल का? तर नाही. हा एक काय म्हणू आपण, पुठ्ठाचं वगैरे बनवलेला झाकी आहे. तर याचं जे ॲक्सलरेशन आहे ते कोणाशी डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, तर हा बॉय जो फोर्स अप्लाय करतो त्याच्याशी, आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे या हत्तीच्या मासशी. यानंतर तिसरा आणि मोस्ट इझी law, that is, and everyone know that for every action there is an equal but opposite reaction. प्रत्येक ॲक्शनला एक अपोजिट रिॲक्शन असते. यू कॅन सी हिअर, तुमच्या घरी जर कुत्रा असेल तुमचा स्वतःचा आणि त्याला जर फिरायची इच्छा झाली, तुम्ही त्याला ओढायला लागलाय, तुम्ही जितक्या जोराने त्याला ओढताय तितक्या जोराने तो डॉगसुद्धा तुम्हाला ओढतोय. म्हणजे इक्वल आणि अपोजिट. म्हणजे इथे फोर्स कसं झालं आहे, तर बॅलेन्स. हा डॉगसुद्धा इक्वली तुम्हाला पूल करतोय आणि तुम्हीसुद्धा इक्वली पूल करताय. आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा फोर्स हा बॅलेन्स्ड असतो तर ऑब्जेक्ट हा स्टेशनरी असतो. देन नेक्स्ट क्वेश्चन आपलं जे विचारलं हा वसंत दर्शने यांनी विचारले की टीचर अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे ते सांगा. तर याबद्दल मी काही बोलणं हे थोडंसं जास्त फायदेशीर नसणार, पण प्रत्येकाचं जे रुटीन असतं ते वेगवेगळं असतं. या रुटीनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टाईम मॅनेजमेंट. टाईम मॅनेजमेंट फार महत्त्वाची आहे. तुम्ही टाईमला जर योग्य रीतीने यूज केलात तर तुम्हाला फार जास्त वेळ अभ्यास करत बसायची गरज नाही आहे किंवा फार जास्त डोक्याला ताण घ्यायची गरज नाही आहे. जनरली अभ्यासाचा जो करेक्ट टाईम आहे माझ्या मते, माझ्या रुटीनपेक्षा म्हणजे मी जे जनरली ज्या पद्धतीने अभ्यास केला आहे ते मी तुम्हाला सांगेन. तुम्हाला किती हेल्पफुल होतो हे आता ते तुमच्या रुटीनवरती डिपेंड आहे. तुम्ही 10वीचे विद्यार्थी आहात, तुमची 7 तास झोप होणे फार आवश्यक आहे. माझं असं मानणं आहे की जो सकाळचा टाईम असतो 4 किंवा 3 पासूनचा, जर तुम्ही 8ला झोपलात तर 3पर्यंत, 8 ते 3पर्यंत झोपलात, 8 ते 3पर्यंत झोपलात म्हणजे बराबर तुमची 8 तास झोप होते, काहीही प्रॉब्लेम होत नाही. 3ला उठलात आणि 3 वाजता जर तुम्ही फ्रेश होऊन अभ्यासाला बसलात तर जो टाईम तुम्हाला दिवसा भेटतो, म्हणजे दिवसा तुम्हाला एखाद्या पॉईंटचा अभ्यास करायचा असेल ज्याला तुम्हाला 2-2.5 तास लागायला लागाय, तोच पॉईंट तुम्ही सकाळी 3ला उठून केलात तर अर्ध्या तासात कव्हर होऊ शकतो, कारण तुमचं माइंड फ्रेश होतं. मी जनरली हाच रूल फॉलो केलेला आहे की रात्री लवकर झोपायचं आणि 3ला उठून अभ्यास करायचं. हा माझा अभ्यास करण्याची पद्धत होती. किंवा तुम्ही असंही करू शकता, रात्री झोपण्याच्या अगोदर 2 तास अभ्यास आणि त्यानंतर सकाळी 4ला किंवा 5ला उठून अभ्यास. पण जे तुम्ही अभ्यास करताय ते इमाने इतबारे करणंही आवश्यक आहे. नाहीतर आपण बसलोत 8ला अभ्यासाला आणि समोर लावली TV, पिक्चर बघायला लागलोत, कानात हेडफोन टाकून गाणे ऐकायला लागलोत आणि अभ्यास करायला लागलो, तर अशा पद्धतीने अभ्यास होत नाही. हे फक्त वाटत असतं अभ्यास व्हायला लागले, पण अभ्यास होत नाही. त्या गोष्टी तुम्ही स्टोअर करून ठेवू शकत नाही. स्टोअर करण्यासाठी तुम्हाला जसं पहा, तुम्हाला माहिती आहे गाई चारा खाते आहे, खाताना खाऊन घेते भरपूर, जितकं खाता येईल तितकं, आणि नंतर जेव्हा ती फ्री असते तेव्हा त्याचं रवंथ करत बसते. तुमचंही तसंच आहे. तुम्ही अभ्यास खूप केलात पण रवंथ नाही केली, म्हणजे त्याला रिवाईज नाही केलं तर ते नाही लक्षात राहणार. जितकं गरजेचं अभ्यास करणं आहे तितकंच त्याचं रिव्हिजनसुद्धा आहे. तर हे प्रत्येकाच्या रुटीननुसार मला जेव्हा जमेल तेव्हा मी एक स्पेशल व्हिडिओ एक्झॅक्टली कसं तुम्ही स्टडीला स्टार्ट करायला पाहिजे याच्यावर बनवेन. पण आत्ता तर फक्त मी एवढंच सांगू शकते, टाईमकडे लक्ष द्या. आता तुम्ही बराच वेळ घरी आहात लॉकडाऊनमुळे, तर तुम्ही 2-2 तास अभ्यास करून मधात गॅप घेऊन खेळूही शकता, TVही बघू शकता. म्हणजे प्रत्येक सब्जेक्टला जर तुम्ही 1-1 तास दिलात तरी सफिशियंट आहे. आता
आणि जितकं होऊ शकेल तितका अभ्यास आता कव्हर करून घ्या, कारण घरी आहात. नंतर जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा तुम्हाला थोडंसं सोपं होऊन जाईल, जास्त ताण पडणार नाही. यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट या व्हिडिओमधला, जे आपण ग्रॅव्हिटेशनमध्ये ज्या पॉईंट्स शिकलोत ते जे पॉईंट्स फार इम्पॉर्टंट आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी. आता तुम्ही म्हणाल टीचर कोणत्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी, तर MPSC, UPSC हे नावं तर तुम्ही ऐकलंच असाल. त्यानंतर STI, तलाठी, पोलीस भरती, त्यानंतर SSC, CGL, CHSL, RBI, बँकिंगच्या एक्झामसाठी, ॲग्रिकल्चरच्या एक्झामसाठी, वेगवेगळ्या प्रकारचे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स होत असतात त्या प्रत्येक एक्झामसाठी जे पॉईंट ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमधून महत्त्वाचे आहेत त्यांची लिस्ट मी इथं देत आहे. तुम्ही माझे व्हिडिओ पाहून हे सगळे पॉईंट प्रिपेअर करू शकता. मी मुद्दामून टाईम काढून हे एक प्रयत्न करत आहे तुमचे लाखो रुपये वाचवण्याचं. आय होप तुम्ही त्याच पद्धतीने मला रिस्पॉन्ससुद्धा द्याल. तर हे पॉईंट्स तुम्ही आत्ता चांगल्या पद्धतीने करून घ्या, याला चांगल्या पद्धतीने रिमेंबराईज करून घ्या. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी प्रत्येक पॉईंट उत्तम प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाच आहे. याचे नोट्स छान पद्धतीने बनवून घ्या, हे जपून ठेवा. जेव्हा तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होईल किंवा 12th बेसवर तुम्हाला एखादी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची असेल तेव्हा हे तुमचेच नोट्स काढा आणि रिवाईज करा. जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या नोट्समधून रिव्हिजन करतो तेव्हा आपल्याला खूप कमी टाईम लागतं. त्यामुळे हे सगळे पॉईंट्स एका ठिकाणी करून घ्या, यांना जपून ठेवा. परत त्या शिकलेले पॉईंट्स शिकण्यासाठी लाखो रुपये घातल्यात काहीही अर्थ नाही आहे. मोठमोठे क्लासवाले काय करतात ते तुमचे 5वी ते 12वीचे पुस्तके घेतात, तेच तुम्हाला लाखो रुपये घेऊन शिकवतात, तुमच्या डोक्याला ताण करून सोडतात. तेच इथं मी फ्रीमध्ये करायला लागले, तुम्हाला सगळे पॉईंट एका ठिकाणी करून द्यायला लागले. जे मी तुम्हाला शिकवून ठेवलेले आहेत ते तुम्ही चांगल्या पद्धतीने नोट्स बनवा आणि एका ठिकाणी ठेवा, म्हणजे तुम्हाला जेव्हा केव्हा त्याची गरज पडेल तेव्हा पटकन काढून तुम्ही त्याचं रिव्हिजन करू शकता. तर चला, हे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी लागणारे जे पॉईंट आहे त्याच्यामध्ये न्यूटनचं इंट्रोडक्शन आपण पाहिलं. आता न्यूटनच्या इंट्रोडक्शनमध्ये काय महत्त्वाचं, तर तुम्हाला मी सांगितलं होतं की प्रिन्सिपिया हे पुस्तक त्याने लिहिलं आहे, ज्याच्यामध्ये त्याने लॉज ऑफ मोशन सांगितले. त्यांनी केपलरच्या लॉचं एक्सप्लेनेशनसुद्धा प्रिन्सिपिया या पुस्तकामध्ये दिले. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं, न्यूटन वॉज द फर्स्ट सायंटिस्ट हू डिस्कवर रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप बनवणारा पहिला शास्त्रज्ञ कोण आहे, तर न्यूटन. मी इथं परत तुम्हाला क्लिअर करू इच्छिते की फर्स्ट टेलिस्कोप हा गॅलिलिओने बनवला आहे, पण फर्स्ट रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप हा न्यूटनने बनवलेला आहे. तर हे न्यूटनच्या इंट्रोडक्शनमध्ये महत्त्वाचं होतं, जे तुम्हाला जनरल अवेअरनेस आणि जनरल नॉलेज यामधला फरक समजणं फार महत्त्वाचं. जनरल अवेअरनेस असणं सुद्धा गरजेचं आहे. आता कॉम्पिटेटिव्ह एक्झामवाले तुम्हाला एकतर जनरल अवेअरनेसवरती प्रश्न विचारतात आणि जनरल नॉलेजवर सुद्धा विचारतात. जनरल नॉलेज म्हणजे जे होऊन गेलं, तुम्ही विचारल ना आता टीचर काय डिफरन्स आहे जनरल अवेअरनेसमध्ये आणि जनरल नॉलेजमध्ये, तर जनरल नॉलेज म्हणजे जे होऊन गेलं, जसं पानिपतचं युद्ध कधी झालं आहे किंवा मग दुसरा महायुद्ध केव्हा झालं आहे, कोणामध्ये झालं, हे जनरल नॉलेज झालं आहे. बट तुम्हाला एका पॉईंटमध्ये मी हाय टाईड आणि लो टाईड शिकवलं. आता पावसाचं सीझन आहे आणि अशात एखादी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आली आणि एका समुद्राला त्या हाय टाईड लो टाईडमुळे काहीतरी प्रॉब्लेम झाला, म्हणजे क्रिएट झालं, पूर वगैरे आलं, तर हे झालं जनरल अवेअरनेस. आत्ता घडलेल्या ज्या घटना आहेत त्याच्याशी रिलेटेड प्रश्न विचारणं. जसं आता घडलेली आणखी एक घटना आहे, NEP न्यू एज्युकेशन पॉलिसी ही लॉन्च होणार आहे, याबद्दल तुम्हाला सगळी माहिती असणे म्हणजे तुम्ही जनरली अवेअर आहात असं आहे. तर इंट्रोडक्शन ऑफ केपलरमध्ये सुद्धा आपण काही महत्त्वाचे पॉईंट पाहिलेत. त्यानं काय सांगितलं, प्लॅनेटरी मोशनबद्दल काय सांगितलं, प्लॅनेटरी मोशन कशी असतं, हे सगळं आपण त्याच्या इंट्रोडक्शनमध्ये पाहिलेलं आहे, तेही तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर सेंट्रिपिटल फोर्स, सेंटरकडे एखादा ऑब्जेक्ट ज्या फोर्सने अट्रॅक्ट होतो त्याला आपण म्हणतो सेंट्रिपिटल फोर्स. सिम्पली सेंटर सिकिंग फोर्स इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स. देन केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. आता आय होप हे परत एक्सप्लेन करायची गरज नाही, कारण याच व्हिडिओमध्ये मी त्याला एक्सप्लेन केलेलं आहे. त्यानंतर न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट रिक्वायर्ड फॉर ऑल टाईप्स ऑफ
ऑल टाईप्स ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये याच्यावरती प्रश्न असतो. फार फेवरेट आहे हा कॉम्पिटेटिव्ह एक्झामवाल्यांचा क्वेश्चन. काय म्हणतो हा लॉ ऑफ युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन? तर तुम्हाला सगळ्यांना पाठ तर झालंच असेल, आतापर्यंत लक्षात ठेवलाच असाल तुम्ही. तर एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स टुवर्ड्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विच प्रत्येक ऑब्जेक्ट हा दुसऱ्या ऑब्जेक्टकडे अट्रॅक्ट होतो. कशाने? एक सफिशियंट फोर्सने, एका स्पेसिफिक फोर्सने. हा फोर्स त्यांच्या मासेसला डायरेक्टली प्रपोर्शनल, मासच्या प्रोडक्टला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो त्यांच्यामधील डिस्टन्सच्या स्क्वेअरला. दिस इज द न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. यू नो दॅट एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू m1 m2 अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू d स्क्वेअर. तुम्ही हे व्हिडिओ परत पाहू शकता. यानंतर नेक्स्ट पॉईंट जे फार महत्त्वाचं आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी, ते म्हणजे हाय टाईड्स अँड लो टाईड्स. जे तुम्हाला मी सांगितलं, हाय टाईड अँड लो टाईड्स ऑकर्स बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड मून. तुम्हाला हे जॉग्रफीमध्ये सुद्धा झालेलं आहे. पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील गुरुत्वीय बलामुळे भरती आणि ओहोटी, हाय टाईड आणि लो टाईड समुद्रामध्ये येत असतात ॲट अ 90 डिग्री अँगल. 90 डिग्री कोणाच्या मापामध्ये हे भरती आणि ओहोटी होत असतात. यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ अँड मून. अर्थची जी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ती अर्थ सरफेसवरती 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. यू ऑल नो दॅट व्हेन वी गो फ्रॉम हायर हाईट और इन अ डेप्थ, बोथ द टाईम ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही डिक्रीज होते. द मूनची तुम्हाला माहिती आहे, इट इज द 1/6 ऑफ अर्थपेक्षा 1/6 आहे. म्हणजे जर तुम्ही इथे 2 फूट उंच उडी मारू शकता, तर तिथे 6 पट म्हणजे 12 फूट उंच उडी मारू शकता. तिथे म्हणजे कुठे? तर मूनवर 6 पट जास्त आहे तिथे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मूनवरती. त्यानंतर व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी, मी तुम्हाला जे आत्ताच सांगितले. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे मास अँड वेट. मास नेव्हर चेंजेस. मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सबस्टन्स. पदार्थामधील द्रव्याच्या संचाला आपण मास म्हणतो, संचयाला. आणि वेट हा त्याच्यावरती ॲक्ट होणाऱ्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला, गुरुत्वीय बलाला, वस्तूवर किंवा पदार्थावर जो गुरुत्वीय बल पडत असतो त्याला आपण वेट हे म्हणत असतो. मास कधीही बदलत नाही. तुम्ही कुठेही जा, कोणत्याही ग्रहावर जा, काहीही करा, मास कधीही बदलत नाही. तर वेट हा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असतो, बदलत असतो. यानंतर जे महत्त्वाचं पॉईंट आहे ते म्हणजे एस्केप वेलॉसिटी. हे वारंवार चर्चेत असतो. हा जनरल अवेअरनेसचा पॉईंट आहे. इस्रोने एखादी सॅटेलाईट लॉन्च केली की हा पॉईंट येणार. एस्केप वेलॉसिटी काय की अर्थ सरफेसला नेहमीसाठी सोडून जाण्यासाठी जो आपल्याला इनिशियल वेलॉसिटी अप्लाय करावं लागते, जे आरंभ वेग द्यावा लागतो, त्या आरंभ वेगास, त्या इनिशियल वेलॉसिटीज आपण एस्केप वेलॉसिटी म्हणतो. तर बरेचसे मिशन्स इस्रो परफॉर्म करत असते आणि हे मिशन लॉन्च झालेत, न्यूजमध्ये असलेत की याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. तुम्हाला माहिती आहे अर्थ सरफेसची जी एस्केप वेलॉसिटी आहे ती ग्रेटर दॅन 11.2 किलोमीटर पर सेकंद आहे. सो हे होतं आपलं आजचा व्हिडिओ. आय होप जेव्हा आपला नेक्स्ट चॅप्टर सुरू होईल, लगेच मी नेक्स्ट चॅप्टर सुरू करेन तुमचा, तर या नेक्स्ट चॅप्टरवरती माझ्या मनासारखा रिस्पॉन्स तुम्ही द्याल अशी मी अपेक्षा करते. आणि नेक्स्ट व्हिडिओला आपण लगेच सुरुवात करून घेऊया. त्या अगोदर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत तेही सांगून टाकते. आपण सेकंड चॅप्टर सुरू करणार आहोत सेक्शन एचा, पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, मराठीचं सुद्धा आणि सेमी इंग्लिश मीडियमसाठी सुद्धा. पण त्या अगोदर तुम्हाला माहीत आहे माझा हा जो प्रामाणिक प्रयत्न तुमच्यासाठी सुरू आहे त्याला दाद म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि काहीही अडचण असेल चॅप्टर संबंधी, अभ्यासासंबंधी, तर तुम्ही मला प्रश्न विचारू शकता, कमेंट करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्सला या व्हिडिओंबद्दल सांगा, म्हणजे ते सुद्धा सबस्क्राईब करून यापासून फायदा मिळवू शकतील. मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सांगा. मराठीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या व्हिडिओचा रिस्पॉन्स मला हवा तसा नाही आहे. तर जे सेमीचे विद्यार्थी आहेत किंवा इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी आहेत ते
हे मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी सांगा, निर्गुण तुझ्या गावातल्या बाकीच्या विद्यार्थ्यांनाही सांगशील, जे बाकीचे राजश्रीचे विद्यार्थी आहेत त्यांनाही तुम्ही सांगा की मॅडमनी सुरू केलेला आहे व्हिडिओ मराठी मीडियमसाठी सुद्धा, तर पहा म्हणून त्यांनाही सांगा. तर चला मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चांगल्या पद्धतीने तयारी करत राहा तुमच्या अभ्यासासाठी आणि चांगल्या ग्रोथसाठी तुमच्या. ऑल द बेस्ट. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.